मनाला काबूत करूया. जसं की आधी 20 मिनिटाच्या कॉन्सन्ट्रेशन टेक्निकमध्ये, मन एकाग्र करण्याच्या विधीमध्ये काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील. जेव्हा की आपण मनावर काम करतो आहे, आपलं मन जे भटकणारं आहे, ते मन जेव्हा श्वासावर आपण आणण्याचा प्रयत्न करतो, बरोबर, ते तिथे ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. पण या प्रॅक्टिकल मेथडमध्ये, प्रत्यक्ष विधीमध्ये आपल्याला हीच गोष्ट लक्षात येते की आपण श्वासावर मनाला ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण ते पूर्ण वेळ 20 मिनिटपर्यंत किंवा 10 मिनिटपर्यंत, 5 मिनिटपर्यंत, 2 मिनिटपर्यंत ते श्वासावर राहतं का? टिकतं का श्वासावर? नाही. थोडा वेळ राहतं, श्वास जाण्याचं काम करतं, परत ते भटकतं, बरोबर आहे. म्हणजे लक्षात आलं की आपलं मन कसं आहे, भटकणार आहे, बरोबर आहे. आपल्या कंट्रोलमध्ये राहणार नाही आहे, आपल्या काबूत राहणार नाही आहे. म्हणूनच आपण या विषयावर संवाद साधतो आहोत की मनाला काय करायचं आहे, आपल्याला कंट्रोलमध्ये करायचं आहे. मनाला काय करायचं आहे, आपल्याला काबूत करायचं आहे. मन आपलं ऐकेल, आपल्या मताप्रमाणे चालेल असं ते बनवायचं आहे, बरोबर आहे. काही उदाहरणं आपण त्यासाठी जाणून घेऊ. जसं की आपण अभ्यास करत आहोत, आपण ठरवलं 2 तास अभ्यास करायचा आहे, 1 तास अभ्यास करायचा आहे. पुस्तक सुद्धा घेतो आपण जवळ, बसतो सुद्धा आणि ठरवतो सुद्धा की नाही एवढा वेळ वाचन करायचंच आहे, अभ्यास करायचाच आहे. पण जेव्हा की आपण 1 तास अभ्यास करण्याचं ठरवतो, तर मनपूर्वक पूर्ण 1 तास अभ्यास होतो का? की काही त्यामध्ये अशा वेळा असतात, काही वेळ असं घडून येते की लक्षात येतं की अभ्यासातच मन नाही आहे, बरोबर, होतं असं. जसं की 4 तासाचा स्पॅन आहे, ठरवलं हा 4 तास अभ्यास मला करायचा आहे, पण पूर्णतः 4 तास आपलं मन त्या ठिकाणी राहतं का? नाही. पूर्ण वेळ त्या ठिकाणी मन नसतंच. पण आपण ठरवतो की 4 तास अभ्यास व्हायला पाहिजे, तरी पण मन राहत नाही ना. म्हणजे मन आपलं ऐकतं का? की बाबा त्याला म्हटलं की अभ्यास तुला करायचंच आहे बरं, नाहीतर शिक्षा देईल, बरोबर आहे. जसं की लहान मुलांना आपण काय करतो, ही गोष्ट केली नाही तर मग शिक्षा करेल, मारेल, छडी देईल, असं करतो आपण. परत त्याच्यासोबत असं करून बघा बरं. त्याला शिक्षा नाही देता येणार, त्याला छडी देता नाही येणार, त्याला मारता नाही येणार, बरोबर आहे. कितीही मनपूर्वक ठरवा की एवढा वेळ अभ्यास झालाच पाहिजे, पण तेवढ्या वेळ मन थांबत नाही, बरोबर आहे. मग लक्षात येतं की ही आपली समस्या आहे की मन एकाग्र होत नाही आहे. मग काय करायचं? तर आपण जी
कॉन्सन्ट्रेशन टेक्निक शिकतो आहे, मन एकाग्र करण्याची विधी शिकतो आहे, मन एकाग्र करण्याचं कौशल्य शिकतो आहे, तर मनाची एकाग्रता यांनी आपण प्राप्त करू शकतो. पण आपल्याला कार्य करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. कारण कुठल्याही गोष्टी संदर्भात जसजसे प्रयत्न होत असतात तसे तसे आपण त्या गोष्टीमध्ये निष्णात होत असतो, पारंगत होत असतो, हो की नाही? म्हणजे आधी दिलेलं जे उदाहरण आहे की सुंदर हस्ताक्षर हे येण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रयत्न केला आणि सुंदर हस्ताक्षर लिहिल्या गेलं, असं होतं का? नाही. किती वर्षापासून अक्षराच्या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू आहे, प्रॅक्टिस सुरू आहे, लिखाण सुरू आहे, म्हणून ते सुंदर 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 होत जातं. इथेही आपल्याला हाच प्रयत्न करावा लागेल की मला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, माझं मन, अभ्यास चांगला झाला पाहिजे, इतर गोष्टीही चांगल्या झाल्या पाहिजे, टेन्शन दूर झालं पाहिजे, ताणतणाव नसला पाहिजे, चिडचिड नसली पाहिजे, दुःख आलं नाही पाहिजे. म्हणून स्वतःवरच ताबा मिळवता आला पाहिजे. स्वतःवर ताबा मिळवता आला नाही म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, की आपल्याच मनावर जर कंट्रोल आपल्याला करता आला नाही तर आपल्याकडून अशा चुका होतात. याही अभ्यासामधल्या चुकाच आहे. अशा सर्वच बाबीमध्ये चुका होतात. चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, कोणतीही कृती करण्यामध्ये, संबंधामध्ये, सर्व ठिकाणी मनावरचा आउट ऑफ कंट्रोल असल्यामुळे आपण ती गोष्ट व्यवस्थित नाही करू शकत. बघा ना बेटा, जसं की आपल्याला समोरच्या व्यक्तीसोबत बोलायचं आहे, कोणाची इच्छा काय असेल बेटा, की माझ्याकडून उत्तम शब्द निघाले पाहिजे, हो की नाही? माझ्याकडून उत्तमच बोलल्या गेलं पाहिजे. बरं, अशी कोणाची अपेक्षा नसणार? राहते, हो ना? पण जेव्हा की आपलं बोलणं होऊन जाते आणि स्वतःच आपण परीक्षण करायला लागतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. अरे, हा शब्द बरोबर माझ्याकडून निघाला नाही. अरे, ही लाईन तर बोलायलाच नव्हती पाहिजे पण बोलल्या गेली. होते असं, बरोबर आहे. म्हणजे एखादी गोष्ट घडून जाते आणि त्याचं मग आपण अवलोकन करायला लागतो, परीक्षण करायला लागतो, लक्षात घ्यायला लागतो. तेव्हा हे बारकावे लक्षात येतात आणि आपल्याला पश्चाताप व्हायला लागतो. बरोबर आहे. संबंध गोष्टीमध्ये असंच आहे. साधं चालण्याचे उदाहरण आपण घेतलं, बरोबर? चालत आहोत, पण चालताना आपण घसरून पडलो. बेटा, सर्वात आधी काय बघतो आपण, सांगा बरं? काय बघतो आपण? आपण पडलो त्याला बघत नाही. आपण काय बघतो? दुसऱ्यांना बघतो. कोणी आजूबाजूला आहे का? कोणी मला बघितलं का? या गोष्टीचं अवलोकन करून, या गोष्टीचं निरीक्षण करून मग स्वतःकडे दृष्टी वळवतो. माझे कपडे आता नीट आहे, माझी चप्पल नीट आहे, माझे कपडे भरले आहे का? मग पण पहिलं लक्ष दुसऱ्यांकडे, नंतरचं लक्ष आपल्याकडे. अशी ही दृष्टी दुसऱ्याकडेच आहे कायम आपली.
आपलं मन दुसरीकडेच आहे कायम. अभ्यासात म्हणा, चालण्यात म्हणा, बोलण्यात म्हणा, हे स्वतःकडे नाही. म्हणजे बरेचदा असंही लक्षात येतं की आता मी कुठल्या स्थितीमध्ये बसून आहे याची सुद्धा मला जाणीव होत नाहीये. बघा चेक करून फास्टमध्ये. नाही होत. बरं असं म्हटलं तुम्हाला, तुमचा सांगा बरं, कोणता पाय हा खाली आहे? तर फास्टमध्ये सांगता येईल? कोणता तरी एक पाय तर खाली असेल, एक पाय वर असेल एका पायाच्या. बरोबर आहे, जाणीव होत आहे. बरं असा हात ठेवून आहे, सांगा बरं कोणता हात खाली आहे, उजवा की डावा? असं म्हटलं मग शोध घ्यायला लागाल. बरोबर आहे. म्हणजे संबंध क्रिया ज्या आपण करत आहोत ना, त्याच्यावर किंवा त्याच्याविषयी जाणीव जी आहे ती आपल्याला राहत नाही. आणि जाणीव नसल्यामुळे मग या गोष्टी घडून येतात. म्हणजे नियंत्रण नसतं, आपण सजग नसतो, सावधान नसतो, आपल्यालाच आपली जाणीव नसते. का जाणीव नाही? का आपण सावध नाही आपल्याच गोष्टी संदर्भामध्ये? का सजग नाही आहे? तर हे जे मन आहे ना, त्या मनावरच आपण काम केलेलं नाही आहे. मनच आपल्या काबूत नाही आहे, मनच आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. हो की नाही? मनच आपल्या कंट्रोलमध्ये नसल्यामुळे मग गडबड होते, मग चुका होतात. मग अभ्यासात लक्षात येतं की 4 तासापैकी एकही तास अभ्यास झाला नाही. बरोबर आहे. माझं चालणंच उत्तम झालं नाही, माझं बोलणंच उत्तम झालं नाही. बरेचदा लक्षात घ्या की जेव्हा की आपण जेवण ग्रहण करतो, बरोबर, बरेचदा असं असतं की मी किती जेवण केलं हे माहिती नसतं. बरोबर आहे. सध्या तर फार अवस्था वेगळी आहे. आधी ठीकठाक, म्हणजे पूर्ण फॅमिली किंवा कुटुंब जेवण करायला एकत्र तरी बसायचे. पण आता असं झालं आहे की आता टीव्ही समोर पाहिजे, नाहीतर मोबाईल तरी समोर पाहिजे जेवण करताना. असं चित्र आहे. त्यात तर आणखीच माहित नाही पडत मी किती घास घेतले आहे. बरं आता सांगा की आता मन कुठे आहे आणि कुठे पाहिजे होतं? जेवणामध्ये पाहिजे होतं. जी कृती मी करत आहे त्याच्यामध्ये माझं मन पाहिजे होतं. पण मी कुठे माझं मन दिलं आहे? टीव्हीला दिलेलं आहे, टीव्ही मधल्या चित्रांना दिलं आहे, मोबाईल मधल्या चित्रांना दिलं आहे. मग कसं माहित राहील की मी जी कृती करतोय ना ती माझ्या लक्षात राहील? अशी मनाची विभागणी आपण केलेली आहे. लक्षात येत आहे बेटा? मनाला डायव्हर्शन दिलेलं आहे, पण त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात येत नाहीये. बरोबर. छोट्या मुलांनी काहीतरी कृती करू द्या, बरोबर आहे, आपल्या मनाविरुद्ध, लगेच आपला हात त्यांना मारण्यासाठी जातो. बरोबर.
मारतोही आपण, आणि मारल्यानंतर लक्षात येते की या ठिकाणी मी हात उचलायला नको होता. बरोबर आहे? म्हणजे कृती झाली, चूक झाली आणि त्याच्यानंतर लक्षात आलं. जेवण झालं आणि नंतर प्रश्नात पडलो की किती जेवण केलं. हे सजग नसल्यामुळे, बरोबर, माझंच मन माझ्या कंट्रोलमध्ये नसल्यामुळे. म्हणूनच काय आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे की मनाला काबूत कसं करायचं, कंट्रोलमध्येच कसं करायचं, जेणेकरून माझी स्मृती माझ्या पूर्णतः लक्षात आली पाहिजे. बरोबर आहे? अन्यथा नाही येणार. माझंच मला माहिती नाही होणार. माझ्यामधल्याच गोष्टी माझ्या लक्षात नाही येणार. बरोबर आहे? तर ही सजगता प्राप्त करण्यासाठी आपण मनावर काम करतो आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आपण बाहेरच्या गोष्टी खूप मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, किती संबंध गोष्टीच्या मागे लागलो आहे. पण जे की महत्त्वपूर्ण आहे, माझं मन, त्याला कंट्रोल करण्यासाठी, त्याला शिक्षित करण्यासाठी, त्याला जाणून घेण्यासाठी एकही प्रयत्न होत नाही आहे. जे की महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे? आणि असे संस्कार कुठेही दिले जात नाही. बघा, शाळेमध्ये होतात का प्रयोग मनाला कंट्रोल करण्याचे? नाही होत. नाही होत. बाहेरचं आउट ऑफ शिक्षण, विषयाच्या संदर्भाने शिक्षण किती दिलं जातं, पण जे की शिक्षण हे मनाने घेतलं जातं, त्या मनावरच काम होत नाही. म्हणून आपली खूप मोठी अडचण होते. म्हणून समस्या आपल्याला भेडसावते की माझं बोलणं नीटच होत नाही, माझा अभ्यासच नीट होत नाही. पण पहिली पायरी मिस होते आपली, जे की आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे. कारण मनावरच त्या संबंध क्रिया अवलंबून आहे. तुम्ही बेटा शिबिरामध्ये आले, बरोबर आहे? तुम्ही आले की तुमचं शरीर आलं? सांगा. शरीर आलं, त्याच्यासोबत मनही आलं. पण मनाने आधी विचार केला घरी. काय विचार केला सांगा? हा, शिबिरात जायचं आहे असा कुठे विचार आला सांगा मनात? बरोबर आहे? हा, मग मनाने सांगा कोणाला ऑर्डर दिली? कोणाला ऑर्डर दिली सांगा? शरीराला सांगितलं, बाबा तुला जायचंय सेंटरला. मग शरीराने कार्य सुरू केलं जाण्यासाठी, एक एक पाऊल, एक एक पाऊल. बरोबर आहे? असं चाललो ना आपण रस्त्याने, बरोबर आहे? कोण सांगत होतं की बाबा इथे पाऊल टाकायचं आहे, इथे चिखल आहे, इथून जायचं आहे? कोण सांगत होतं हे? मन सांगत होतं. एकेका भागाला ते ऑर्डर देतं, ते मनच देतं. दुसरं तिसरं नाही. म्हणून मन प्रमुख आहे. या शरीराला सुद्धा कंट्रोलमध्ये करणारं मनच आहे. शरीराकडून चुकीचं म्हणा, बरोबर म्हणा, हे दोन्ही प्रकारचं काम करून घेणारं मनच आहे. पण आपल्याकडून कधीही चुका होऊ नये यासाठी त्याला
खूप चांगलं बनवावं लागतं. आणि चांगलं बनवण्यासाठीच आपल्याला त्याला शार्प करावं लागतं. त्याला प्रशिक्षित करावं लागतं. त्याला उत्तम शिक्षण द्यावं लागतं. मग उत्तम शिक्षण अशाच माध्यमातून आपण त्याला देऊ शकतो, थिअरीच्या माध्यमातून नाही. जे की शाळेमध्ये विषय शिकतो आपण ते फक्त थिअरी आणि थिअरी आहे. मनावर कार्य करणारा असा कोणताही विषय नाही, असा प्रॅक्टिकल विषयच नाही जेणेकरून मनाची जाणीव करून देईल. मनाला काबूत करणं शिकवेल असा विषयच नाही, ज्याचं काम आपण करतो आहे. बरोबर आहे. आपण बेटा एक शब्द जरी शिकायचा असलो ना तरी अक्षरापासूनच सुरुवात केलेली आहे. बरोबर आहे. छोट्या मुलाला आई म्हणायचं असेल तर अशाच अक्षरापासून सुरुवात होते. बरोबर आहे. नंतर कुठे ते अक्षरापासून मग काना, मात्रा अशाकडे जातं. आपल्यालाही जर आपल्या मनाला काबूत करायचं असेल तर असंच कार्य करावं लागेल. बरोबर आहे. ते वारंवार करावं लागेल. म्हणजे एक शिबिर झालं म्हणून आपल्या मन कंट्रोलमध्ये आलं असं नाही होणार. संकल्पना स्पष्ट होईल हळू, पण निरंतर कार्य करावं लागेल. याची प्रॅक्टिस घरी सुद्धा करावी लागेल. अशीच नाही होणार. बरोबर आहे. सवय करावी लागेल, नियम पाळावे लागतील, सराव करावा लागेल. बरोबर आहे. आज रोजी काहीतरी आपल्याला माहीत पडते आहे, घरी जाऊन सुद्धा 5-10 मिनिट असं ते सकाळ संध्याकाळ असं करावं लागेल. नाही तर नाही होणार. एक अक्षर मुलाला शिकण्यासाठी किती दिवस प्रयत्न करावे लागतात. त्याला चांगलं चालण्यासाठी कितीतरी वर्ष मुलाला काम करावं लागते. हे तर मन आहे. जे काही आपलं वय आहे त्या वयापर्यंत मनाला प्रशिक्षितच आपण केलेलं नाही आहे. म्हणून आपल्याला त्याला शिक्षित करावं लागेल, ट्रेनिंग द्यावं लागेल. तेव्हा ते कुठे कंट्रोलमध्ये येईल. आणि जेव्हा की कंट्रोलमध्ये येत आहे असं वाटेल त्यावेळेस बघाल की आपलं खूप जाणीवपूर्वक काम होते आहे, जाणीवपूर्वक कृती होत आहे, अभ्यास करणं लक्षात येत आहे, चुका कमी होत आहे, चिडचिड कमी होत आहे, राग येत नाही आहे, संताप येत नाही आहे. आपण शांत होत आहोत. आणि जसा जसा शांतपणा येत जाईल तसं मग आपण आनंद अनुभवू, मग सुखाची जाणीव कळेल, मग समाधान होईल आपल्याला. पण हे मनावर काम केल्याशिवाय नाही होणार, कारण मनच प्रमुख आहे, मनच मास्टर आहे. मनच या संबंध शरीराची की आहे, किल्ली आहे. म्हणून आपण मनाला काबूत करूया. मनालाच कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे. कॉन्सन्ट्रेशन टेक्निकद्वारे, एकाग्रता विधीद्वारे. आधी काय करतो आपण याच्यामध्ये, तर आपण शरीरालाच नियंत्रित करतो. बघा कसे बसले आहे तुम्ही, बघा बरं आहे ना आपण उच्च स्थितीमध्ये बसलो आहे ना, शरीरालाच कंट्रोल करतो. मग मनावर ताबा मिळवतो आपण, आहे ना. पाठ सरळ करतो, पोट सरळ करतो, छाती, मान, डोके, नजर हे उत्तम करतो आपण. आणि मग मनावर कार्य करतो. बरोबर. अशी आपण एक वेळा असा सराव करू ना, मग लक्षात येईल की सर्व गोष्टी आता नीट होत आहे, सर्व गोष्टीमधल्या चुका टाळल्या जात आहे, माझं बोलणं उत्तम होत आहे,
माझं चालणं पण उत्तम होत आहे. कारण सजगता वाढत आहे. आपण स्वतःकडे लक्ष देत आहोत. आतापर्यंत कसं आहे दुसऱ्याकडे लक्ष, सतत दुसऱ्याकडे लक्ष. दुसरे किती जेवतात, दुसरे कसे बोलतात, दुसरे कसे दिसतात, दुसरे कसे सौंदर्य प्रसाधने वापरतात, दुसरे कसे कपडे घालतात, हे संबंध आजूबाजूला म्हणजे दुसऱ्या बाजूला लक्ष आहे. माझ्याकडेच माझं लक्ष नाही आहे. यातून आपलं जीवन कौशल्यपूर्वक करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. आपल्या जीवनाला उत्तमपणे टिपण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. आणि जसं जसं स्वतःकडे आपण बघू, जशा जशा स्वतःच्या गोष्टीकडे बघू, तसं स्वतःचं जीवन हे अतिशय उत्तम व्हायला लागेल. बरोबर? नाही तर आपलं जीवन कॉपी आणि पेस्ट असं चाललंय. दुसऱ्यांचं अनुकरणच आपण करत चाललोय. पण आपल्या मनावर जसं बेटा आपण काम करू ना, तसंच लक्षात येईल की आता दुसऱ्यांच्या अनुभवाची मला गरज नाही आहे. माझ्याच अनुभवाने, पूर्वीच्या अनुभवाने माझा नंतरचा अनुभव मी खूप चांगला करू शकतो.